नमस्कार. स्विचवर्ड्स ऑफ सोल्युशन लाईफ. आज आपण असे काही स्विचवर्ड्स समजून घेणार आहोत ज्याच्याने आपण आपल्या आयुष्यात काही सोल्युशन्स मिळवू शकतो, काही सकारात्मक परिणाम घडवू शकतो. हे स्विचवर्ड्स म्हणजे आहेत काय, तर जेम्स टेन्स या शास्त्रज्ञाने ज्या प्रकारे आपण मंत्र जप करतो त्या प्रकारे वेस्टर्न फिलॉसॉफी मधले वेस्टर्न लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या संदर्भात जसे काही वर्ड्स आहेत त्या प्रत्येक शब्दाचं व्हायब्रेशन्स काय आहे, त्याच्यातनं काय परिणाम घडतात आहेत ह्याच्यावरती बरंच संशोधन केलं. आणि मग त्याला काही शब्दांचे जे काही आपण सबकॉन्शियसली अर्थ समजून घेतलेले आहे त्याच्यावरती आपला काय बिलीफ आहे आणि त्याच्यावर ना कुठल्या प्रकारचं व्हायब्रेशन्स निर्माण होतं आणि त्याच्यानी आयुष्यात कुठल्या प्रकारचं समाधान मिळायला लागतं, सोल्युशन मिळायला लागतं, असे काही परिणाम त्याला भेटायला लागले. तर ह्यातलेच काही स्विच वर्ड्स आज आपण समजून घेणार आहोत आपल्या रोजच्या आयुष्यात वापरण्यासाठी. हे स्विच वर्ड्स आपण कसे वापरायचे आहे, ज्या प्रकारे आपण मंत्र जप करतो त्या प्रकारे हे स्विच वर्ड्स आपण रोजच्या आयुष्यात वापरायचे आहेत. जसं मंत्र जप करतोय तसे आपण हे स्विच वर्ड्स बोलत राहायचं आहे, त्यांचा जप करत राहायचा आहे. ह्याला काही मर्यादा नाहीये. आता बरेच व्हिडिओमध्ये असं सांगतात की 21 करा, 41 करा, किंवा आपण जसे मंत्र जप करतो तसे 108 करा. तसेही करू शकता. परंतु जर तुम्ही लिमिटलेस जप केलात, अमर्यादित जप केलात, तर तुम्हाला त्याचा जास्त चांगला रिझल्ट मिळेल. दुसरी गोष्ट, ह्याला लिहून काढायची प्रॅक्टिस करा रोज. हे स्विचवर्ड्स लिहून काढा एका पानावरती. जेवढं तुम्ही हे स्विचवर्ड्स लिहायला प्रॅक्टिस करायला लागाल रोज, ते सातत्याने ती गोष्ट करत राहाल, तेवढं सबकॉन्शियसली तुमचा फोकस त्या स्विचवर्ड्स वरती जास्त होईल, त्याचे व्हायब्रेशन्स तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जास्त चांगल्या प्रकारे काम करतील. आणि तिसरी गोष्ट म्हणजे या स्विचवर्ड्सना लिहून तुम्ही तुमच्या झोपताना उशीखाली ठेवू शकता. एका कागदावर लिहायचा आहे आणि तो कागद झोपताना उशीखाली ठेवायचा आहे. सकाळी मग तो चुरगळणार नाही अशा सेफ ठिकाणी ठेवून द्यायचा आहे. तर या पद्धतीने तुम्ही या स्विचवर्ड्सचा उपयोग करू शकता. त्याला वॉटर चार्जिंगसाठी देखील वापरू शकता. तो स्विचवर्ड्स लिहून एका ग्लासात पाणी घेऊन त्या ग्लासाच्या खाली तो कागद ठेवायचा आहे. त्या प्रकारे तुम्ही त्या स्विचवर्डचा वापर करू शकता. तर अशा वेगवेगळ्या आणि विविध पद्धतीने तुम्ही जेवढं तुम्हाला शक्य होईल या स्विचवर्ड्सचा उपयोग करून आपल्या आयुष्यात तुम्ही ते सोल्युशन्स मिळवू शकता. तर काय आहेत स्विचवर्ड्स, चला समजून घेऊया. यातला पहिला स्विचवर्ड्स आहे तो म्हणजे भांडणं मिटवण्यासाठी. आपला जो काही संवाद होतो त्याच्यातनं जी काही मिसअंडरस्टँडिंग झालेली आहे किंवा होत असेल ते टाळण्यासाठी, आपल्या गोष्टी समोरच्याला व्यवस्थित पटवण्यासाठी, आपला आपापसातला वाद संपवण्यासाठी हा स्विचवर्ड आहे. तो स्विचवर्ड आहे टुगेदर डिवाइन लव्ह. हा स्विचवर्ड टुगेदर डिवाइन लव्ह, टुगेदर डिवाइन लव्ह हा स्विचवर्ड तुम्ही वापरायचा आहे. त्याच्यानंतर पैसे मिळवण्यासाठी एक स्विचवर्ड आहे, खूप पॉवरफुल स्विचवर्ड आहे. तो स्विचवर्ड आहे टुगेदर फाइंड काउंट डिवाइन. टुगेदर फाइंड काउंट डिवाइन, टुगेदर फाइंड काउंट डिवाइन हा स्विचवर्ड तुम्ही जास्तीत जास्त याचा जप करा. किंवा शक्य असेल तर हिरव्या रंगाच्या पेनाने रोज लिहून काढायला लागा. 2 पेज लिहा, 3 पेज लिहा. जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही हा स्विचवर्ड वापरा. जसं मी आधी सांगितलेलं आहे त्याप्रमाणे याच्यामुळे तुम्हाला बरेचसे जे काही पैशाची चणचण भासते ती कमी व्हायला मदत होईल. अगदीच रातोरात बदल होणार नाहीये किंवा अगदी मोठ्या प्रमाणात नाही. परंतु जसं जसं तुम्ही याची प्रॅक्टिस सुरू कराल, जसा जसा तुमचा बिलीफ वाढेल, त्याप्रमाणे तुमच्या आयुष्यात येणाऱ्या परिणामांची लेवल वाढायला लागेल. तर त्याच्यानंतर
प्रवास सुखाचा होण्यासाठी एक स्विचवर्ड आहे. आपल्याला जे काही साधं वाण सामान घ्यायला निघतोय किंवा एखाद्या ठिकाणी आपण प्रवास करतोय, आपल्या नोकरी व्यवसायावरती जातोय आहे, एखाद्या ठिकाणी आपण फिरायला जातोय किंवा आपल्या गावी जातोय, तर मध्ये काही अडथळे येऊ नये, आपल्याला ट्रॅफिक मिळू नये किंवा कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये विघ्न येऊ नये, आपलं काम व्यवस्थित व्हावं, आपला तो प्रवास व्यवस्थित व्हावा, ह्याच्यासाठी जो स्विचवर्ड आहे तो स्विचवर्ड आहे डिवाइन ऑर्डर. डिवाइन ऑर्डर, डिवाइन ऑर्डर, डिवाइन ऑर्डर असं तुम्ही जप करत राहा. तुमची ट्रेन सुटते आहे किंवा तुमच्या ट्रेनला सारखा सारखा सिग्नल लागतोय नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी जाताना, किंवा तुम्ही एखाद्या विशिष्ट ठिकाणी जाताय, तुम्ही गावी जाताय, तर त्याच्यामध्ये मध्ये मध्ये जे काही अडथळे येतात आहेत, तुम्ही त्यावेळेला हा डिवाइन ऑर्डर, डिवाइन ऑर्डर, डिवाइन ऑर्डर हा स्विचवर्ड जप करा. तुम्हाला खरंच चांगले परिणाम मिळतील. त्याच्यानंतर आयुष्यातल्या जी काही परीक्षा आहे, आता परीक्षा म्हटल्यावरती फक्त शाळा कॉलेजीय परीक्षा नाही किंवा कुठल्याही गोष्टीविषयी आपण जे शिकतोय त्याची स्पर्धा परीक्षा नाही, तर आपल्या आयुष्यात अशी काही परीक्षा आपल्याला द्यावी लागते. बऱ्याच ठिकाणी आपल्याला आपण बोलतो ना की यार खूप टफ टाइम चालू आहे किंवा देव माझी परीक्षा बघतो आहे, तर अशा सिच्युएशन्स मध्ये तो जप करायचा आहे. तो जप आपल्याला त्या परीक्षेमधनं तारायला मदत करतो, आपल्याला त्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण व्हायला मदत करतो. तो स्विचवर्ड्स आहे ऑन डिवाइन. ऑन डिवाइन, ऑन डिवाइन, ऑन डिवाइन अशा पद्धतीने तुम्ही तो स्विचवर्ड जप करायचा आहे. त्याच्यानंतर आपलं जे काही व्यक्तिमत्व आहे ते दुसऱ्यांवरती त्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव पडण्यासाठी, म्हणजे आपल्याला आयुष्यात एक व्हॅल्यू मिळावी, एक दर्जा मिळावा अशी सगळ्यांची अपेक्षा असते. आपल्याला लोकांनी ऍप्रिशिएट करावं, आपल्यालाही जसं चार चौघात लोकांना जो काही सन्मान मिळतो आहे तसा सन्मान आपल्याला मिळावा, त्याच्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करतो आहे. प्रत्येक जण अटेन्शन मिळवण्याचा प्रयत्न करतो आहे आपल्या कुटुंबात, आपल्या नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी. तर अशा वेळेला हा स्विचवर्ड तुमच्या खूप कामी येणार आहे, तुमची पर्सनॅलिटी अट्रॅक्टिव्ह बनवण्यासाठी, दुसऱ्यांवरती तुमचा प्रभाव पडण्यासाठी, दुसरे तुम्हाला व्हॅल्यू द्यायला पाहिजे ह्याच्यासाठी तो स्विचवर्ड आहे टुगेदर डिवाइन प्रेस. टुगेदर डिवाइन प्रेस. टुगेदर डिवाइन प्रेस हा स्विचवर्ड तुम्ही जप करायचा आहे आणि जसा मी सांगितलेला आहे तसा त्याचा यूज करायचा आहे. त्याच्यानंतर हा शेवटचा स्विचवर्ड मी तुम्हाला सांगतोय या व्हिडिओमध्ये. ऍक्च्युली ह्याचे अनेक व्हिडिओ मी बनवीन, परंतु आपलं आरोग्य आपलं आरोग्य व्यवस्थित राहण्यासाठी, आपली हेल्थ परफेक्ट राहण्यासाठी जो स्विचवर्ड आहे तो स्विचवर्ड आहे बी टुगेदर डिवाइन. बी टुगेदर डिवाइन हा स्विचवर्ड ज्यांना पण सारखं सारखं काय म्हणतो आपण, म्हणजे आजारपण चालू असतं किंवा ॲलर्जी होत असते, किंवा जरासे क्लायमेट बदललं लगेच त्यांना थकवा येतो किंवा आजारपण पकडतं, तर त्यांची हेल्थ ही व्यवस्थित राहण्यासाठी, आपली हेल्थ मेंटेन ठेवण्यासाठी, आपल्याला ऍक्टिव्ह ठेवण्यासाठी हा स्विचवर्ड खूप मदत करतो. बी टुगेदर डिवाइन, बी टुगेदर डिवाइन हा स्विचवर्ड तुम्ही जप करायचा आहे. सो अशा प्रकारे हे आपल्या लाईफचे स्विचवर्ड्स आहेत, जे आपण आज समजून घेतलेले आहेत. सांगितल्याप्रमाणे याची प्रॅक्टिस करा, सातत्याने याचा सराव करा आणि आपल्या आयुष्यात मिरॅकल आणू. थँक्यू. धन्यवाद.